नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। पूर्व केंद्रीय मंत्री और अजित पवार गुट के नेता सुबोध मोहिते का हिंगनघाट के सभा में पत्रकार पर आपत्तिजनक बयान योगी आदित्यनाथ की सभा में दिया गया। इस आपत्तिजनक बयान में पत्रकारों ने यूपी के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के सभा का बहिष्कार किया। महायुतीचे उमेदवार श्री रामदासजी तडस यांच्या प्रचारार्थ येथील टाका ग्राउंड येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होती। या सभेत माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारांवर फार मोठी टीका केली आहे। त्यांनी मेडिकल कॉलेजचा मुद्दा मांडताना पत्रकारांनी मेडिकल कॉलेजचे जेव्हा मुद्दे मांडले त्यावेळी काही लोकांकडून दारू पिली, मटण खाल्ले असा उल्लेख केला। हे त्यांचं वक्तव्य अतिशय निंदनीय असून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो। हिंगणघाट तालुका पत्रकार संघ व समस्त पत्रकार संघाने आज या सभेवर बहिष्कार टाकलेला आहे। त्याचं कारण म्हणजे त्यांचं ते निंदनीय वक्तव्य आहे। ते जोपर्यंत जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यक्रमावर आमची बंदी ठेवलेली आहे। दल बदलच्या याच्यामुळे पक्ष बदलल्यामुळे त्यांना असं वाटलं असावं का कदाचित मी या सभेमध्ये जर बोललो तर माझा प्रभाव पहिले जसा होता तसाच खासदार असताना 2 वेळा खासदार झाले तसाच आताही राहील आणि त्या उत्साहात ते जे पत्रकारांना बोलून गेले तेव्हा मी सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या सुबोध मोहिते पाटलाच्या याचा मी निषेध करतो, जाहीर निषेध करतो आणि भविष्यात त्यांनी आपलं राजकारण करताना पत्रकारांवर बिना पुराव्याशिवाय आरोप करू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो। निंदनीय वक्त किया है। मैं उसका सबसे पहले पत्रकार होने के माध्यम से, एक पत्रकार होने के नाते से घोर विरोध करता हूँ और आपके चैनल के माध्यम से मोहिते जी को ये सूचना देना चाहता हूँ कि भविष्य में आपको राजकारण यही करना है और आना इन पत्रकारों के कलम के नीचे ही है। आपको अगर पत्रकारों ने आपकी औकात नहीं बताई तो वो कोई पत्रकार नहीं होगा। इस तरीके के आरोप लगाने वाले लोगों ने अपने गिरेबानों में झांकना चाहिए। दल बदलू लोग, ये सत्ता के नशे में चूर लोग, ये क्या कर रहे हैं ये पूरा देश जान रहा है, राज्य जान रहा है, हम जान रहे हैं। और ये हम लोगों को पॉकेट देने की बात करते, दारू की बात करते, मटन की बात करते, ऐसे लोगों के ऊपर धिक्कार। आज जो ये सभा में उन्होंने वक्तव्य देकर मुझे लगता है सीधा रामदास तड़स की थुपारी ली है और ये इन लोगों ने सोचना चाहिए और ये खुला करना चाहिए कि वो कौन सा पत्रकार है जिनको दारू मटन लिफाफे दिए जाते, उनका नाम लेकर डायरेक्ट खुला किया जाए ताकि शहर की जनता को ही नहीं पूरे राज्य को पता चले इन चैनलों के माध्यम से कि वो ऐसे कौन से लोग हैं जो अपने आप को मात्र दारू मटन और चंद पैसों के चक्कर में बेचते हैं और जनता की आवाज़ों को इन जैसे नेताओं के पास में गहन करते हैं। मैं आप सभी के चैनल के माध्यम से एक बार और फिर इस घटना का तीव्र निषेध करता हूं और आने वाले समय में सुबोध मोहिते जैसे लोगों को उनकी औकात दिखाई देंगी, ये स्पष्ट रूप से कहता हूँ। निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटमध्ये बनवण्यासंदर्भात जी संघर्ष समिती बनली होती, ती संघर्ष समिती कोणत्याही पक्षाची आहे काय आहे आम्हाला पत्रकारांना माहीत नाही, पण त्या संघर्ष समितीने पत्रकारांना दारू पाजली, पैसे दिले, मटण चारलं आणि पत्रकारांनी ते दारू पिऊन मटण खाऊन आणि पैसे घेऊन त्या बातम्या त्यांनी छापल्या होत्या असा आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं। 40 वर्षापासून मी इथे पत्रकारिता करतो, पण 40 वर्षांनंतर मला आज माहीत पडलं की मी आतापर्यंत दारू पिऊन मटण खाऊन आणि लोकांकडून पैसे घेऊनच बातम्या छापल्या। अशा प्रकारचं वक्तव्य हे निषेधार्ह आहे आणि खरोखरच एखाद्याची सुपारी घेऊन त्यांनी हे भाषण केलं का असं आम्हाला आता वाटत आहे। त्याचा जाहीर निषेध आहे। हे वक्तव्य जेव्हा मोहिते पाटील जेव्हा बोलले आणि मंचावर जितकेही लोक उपस्थित होते आम्ही त्यांचाही जाहीर निषेध करतो आणि हे पूर्ण
लोकसभेचे जे खासदार आहे त्यांचाही निषेध करतो आम्ही.